ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्यातील लांबलेला मान्सून आणि सततच्या पावसानं पिकांसह पालेभाज्या आणि फळभाज्यांचं झालेलं नुकसान पाहता एपीएमसीतील भाज्यांची आवक आता घटली आहे। दररोज 600 ते 700 ट्रक भाजीपाला नगर, नाशिक, सांगली आणि कोल्हापुरातून यायचा, पण आता ही संख्या 450च्या ट्रकवरती आली आहे। 150 ते 250 ट्रकनं भाजीपाला घटलेला आहे। त्यामुळे पुढील महिना दीड महिना भाज्यांचे दर हे चढेच राहण्याची शक्यता आहे। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधून विनायक पाटील यांनी याचा सगळ्याचा आढावा घेतलेला आहे, आपण पाहूयात। राज्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाचा परिणाम आता भाजीपाल्यावरती झालेला आहे आणि एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक या ठिकाणी अर्ध्यावरती आलेली आहे। मी सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि याच एपीएमसी मार्केटमध्ये आपण जर पाहिलं तर दरवेळेला 700 ते 750 भाजीपाला गाड्यांची आवक ही महाराष्ट्र आणि परराज्यातून होत असते। मात्र गेल्या काही दिवसापासून हीच आवक आता 400 ते 450 गाड्यांवर आलेली आहे। आपण विशेषतः जर पाहिलं परतीचा पाऊस हा मुसळधार पडलेला होता। नाशिक असेल, नगर असेल, कोल्हापूर असेल, त्या ठिकाणी सांगली, सातारा असेल किंवा काही मराठवाड्यातला पट्टा असेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान, भाजीपाल्याचं नुकसान हे परतीच्या पावसाने केलं आहे आणि त्यामुळेच आहे ती आवक ही अर्ध्यावरती आल्यामुळे भाजीपाल्याचे दर आता हे दुप्पट झालेले आहेत। विशेषतः आपण जर पाहिलं त्या ठिकाणी एपीएमसी मार्केटला होलसेलचे दर आहे ते 20 ते 25 रुपये किलो ही प्रत्येक भाजी या दरामध्ये मिळत होती। मात्र तेच दर आता होलसेल मार्केटला आहे ते 50 ते 60-70 रुपयाच्या वर गेले आहेत आणि किरकोळ मार्केटला जर पाहिलं आपण तर किरकोळ मार्केटचे दर आहे ते 90 रुपयाच्या वरती गेले आहेत। त्यामुळे आपण 90, 100, 150 रुपयेपर्यंत आहे ते भाजीपाल्याचे प्रति किलो दर आहे ते किरकोळ मार्केटला गेलेत। त्यामुळे याचा मोठा फटका आता सर्वसामान्य लोकांना बसताना दिसतोय आणि हीच परिस्थिती अजून पुढील 1-1.5 महिना कायम राहणार असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगितलं जातंय। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई।